खारीसारखी खुसखुशीत करंजी घरी बनवायची तीही साचा न वापरता अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सारण आणि करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत. करंजीचं वरचं आवरण अगदी खुसखुशीत व्हावं यासाठी यामध्ये हा सिक्रेट पदार्थ घातला जातो आणि असं हे खुसखुशीत आवरण तयार होतं. त्याचसोबत 2 ते 3 महिने टिकणारं सारण देखील. मग चला बघूया रेसिपी. आधी आपण सारण बनवणार आहोत. तर कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं. तुम्ही डालडा घीही वापरू शकता. यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहे. तर इथे मी अगदी छोटी 1 वाटी मनुके, काजू, बदाम बारीक चिरून घेतले आहेत. खूप मोठे तुकडे घालू नका. 2 चमचे घातले आहेत चारोळ्या, 2 चमचे खसखसही घालून घेऊया आणि अगदी कमी आचेवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता, पण मोठे तुकडे ठेवू नका. बारीक करून घाला, नाहीतर करंजी फाटते. आता यामध्ये घालणार आहोत 1 वाटी म्हणजे 200 ग्राम आहे हा बारीक रवा आणि तोही ड्रायफ्रूट सोबतच भाजून घ्यायचा. छान असा गुलाबी रंगावर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. 8 ते 10 मिनिटं रवा चांगला मंद आचेवर भाजून घेतला. छान असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आणि ड्रायफ्रुट्सही तुपावर चांगले परतून घ्यायचे म्हणजे सारण 2 ते 3 महिने खराब होत नाही, छान टिकतं. रवा भाजून झाला आहे. लगेचच सुकं खोबरंही भाजून घेऊया. 200 ग्राम सुकं खोबरं आहे. किसून त्यानंतर 5 मिनिटं हे छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं. यामध्ये तेल किंवा तूप घालायचं नाही, कारण खोबरं जसं भाजत जातं तसं त्याला तेल सुटतं. आता हे भाजलेलं खोबरं परातीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया. खोबरं भाजल्यामुळे सारण जास्त दिवस टिकतं, ते खराब होत नाही. थंड झालेलं खोबरं हातानेच बारीक करून घ्यायचं. खोबरं असो किंवा ड्रायफ्रूट सारणामध्ये घालताना बारीक करूनच घालायचे, नाहीतर करंजी फाटते. आता यामध्ये आपल्याला रवा आणि जे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेतले होते तेही घालून घ्यायचे आहे. चिमूटभर घालायचं आहे मीठ. 1 चमचा यामध्ये वेलची पावडर घालून घेतली. पिठी साखर घालायची आहे 1 वाटी म्हणजे 200 ग्राम मी पिठी साखर वापरली. तुम्हाला जर गोड जास्त किंवा कमी हवं असेल त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि घरीच तयार केलेली ही पिठी साखर आहे. भाजलेला खोबरा आणि रवा चांगला थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. गरम असताना पिठी साखर घालाल तर त्याला पाणी सुटेल आणि सारण ओलसर होईल, जे जास्त दिवस टिकणार नाही. तयार झालेलं हे सारण हवाबंद डब्यात भरून 2 ते 3 महिने तुम्ही जेव्हा हव्या तेव्हा करंज्या बनवू शकता. करंजीची पारी बनवण्यासाठी 2 वाट्या मैदा घेतला आहे. वजनी प्रमाणात बघाल तर अर्धा किलो मैदा आहे. चाळून घ्यायचा आणि या मैद्यासोबतच घालायचा आहे पाव वाटी रवा. बारीक रवा घालून घ्यायचा. रवा घातल्याने करंजी खुसखुशीत होते, म्हणून यामध्ये अगदी पाव वाटी मी रवा घालून घेतला आणि ते चाळून घ्यायचं. चाळल्यानंतर यामध्ये घालणार आहोत अगदी पाव चमचा मीठ आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता 2 चमचे तूप चांगलं कडकडीत गरम करायचं आणि तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे. अगदी कडकडीत असं हे तूप गरम केलं आणि ते पिठामध्ये घातलं म्हणजे करंजी छान अशी खारीसारखी खुसखुशीत होते. मैद्यामध्ये जे मोहन घातलं ते बऱ्यापैकी गरम आहे, म्हणून चमच्यानेच ते आधी मिक्स करायचं, नाहीतर हाताला चटका बसू शकतो आणि त्यानंतर मात्र हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं. संपूर्ण मैद्याला हे मोहन लागलं पाहिजे यासाठी हाताने ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मैद्याची जेव्हा तुम्ही अशी मूठ बनवाल तेव्हा त्याची मूठ तयार झाली पाहिजे, म्हणजेच आपलं मोहन योग्य प्रमाणात आहे. पण जर अशी मूठ होत नसेल तर पुन्हा 1 चमचा तूप गरम करून मोहन घालून घ्यायचं. अगदी परफेक्ट असं हे मोहन तयार झालं. आता यामध्ये सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे पिठी साखर. पिठी साखर घातल्याने करंजीचं जे आवरण आहे ते छान असं सोनेरी रंगावर येतं आणि छान खुसखुशीत होतं. वेगळी चव त्याला लागते. ते मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेणार आहोत. तर पाणी थंडच आहे. कोमट किंवा गरम पाणी वापरलेलं नाही आणि थोडं-थोडं पाणी घालायचं. घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. खूप पातळ जसं चपातीसाठी बनवतो तसं पीठ भिजवायचं नाही. पाणी घालून अगदी घट्टसर हे पीठ भिजवून घेतलं. हे बघा इतपत घट्ट आहे जसं आपण पुरी बनवण्यासाठी वापरतो. यावर झाकण ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं पीठ आपण असंच झाकून ठेवूया. तोपर्यंत साठा बनवून घेऊ. तर इथे मी 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं.
कॉर्नफ्लोअर वापरायचं नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ आणि मैदा वापरू शकता. त्यामध्ये 1 चमचा तूप घालून आधी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि शक्य असेल तर पाणी घालायचं, पुन्हा तूप घालायचं नाही. तर मी इथे 2 चमचे पाणी घालून घेतलं आणि परत हे चांगलं मिक्स करून घेऊ. पाणी घातल्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ होते, जशी आपल्याला हवी. नाहीतर जास्त तूप झालं तर करंजी खूप तेलकट होईल. म्हणूनच त्यामध्ये फक्त 1च चमचा तूप घालायचं आणि त्यानंतर पाणी घालायचं. आता हे बघा असा हा आपला साठा तयार झाला. तोवर आपलं पीठही चांगलं मुरलं आहे. पीठ भिजत ठेवलं की ते थोडंसं घट्टसर होतं, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा फुलतो. त्यामुळेच पीठ पुन्हा 3 ते 4 मिनिटं चांगलं मळून हलकं करून घ्यायचं. तर हे बघा हे पीठ असं छान मऊ झालं आहे आणि यापेक्षा पातळही नको किंवा खूप घट्टसरही नको. करंजीसाठीचं आपलं हे पीठ चांगलं मळून घेतलं. त्यानंतर याचे समान गोळे बनवून घ्यायचे. तर सुरीच्या साहाय्याने मी हे कापून घेतले आणि थोडे मोठ्या आकारातच कापायचे, म्हणजे मोठी पोळी लाटता येईल. जेवढे मोठी तुम्हाला पोळी लाटता येईल तेवढी मोठी लाटा आणि त्यामुळे कामही सोपं होईल आणि लवकर करंज्या तयार होतील. आता पोळी लाटण्यासाठी घेतला आहे सुका मैदा आणि एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटा, खूप जाडसर पोळ्या लाटायच्या नाही. पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची. हे बघा इतपत पातळ पोळी लाटून घेतली आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पिठाच्या पोळ्या लाटून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला याचा साठा लावून घ्यायचा आहे. तर पहिली जी पोळी लाटली त्यावर अर्धा चमचा साठा घालून घेतला आणि तो व्यवस्थित सगळ्या पोळीला लावून घ्यायचा. एकूण एक बाजूला हा साठा लागला पाहिजे, तरच करंजी ही छान अशी खारीसारखी तिला लेयर्स येतात. म्हणूनच साठा अगदी परफेक्ट लावून घ्यायचा. एका पोळीला साठा लावून घेतला की लगेचच त्यावर दुसरी पोळी घालून घ्यायची आणि त्यावरही साठा लावायचा. एकावर एक ही पोळी ठेवून त्यावर साठा लावून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने आपण जेवढ्या पोळ्या लाटल्या आहेत त्या सगळ्या एकावर एक ठेवून मग त्यावर साठा लावायचा. पण जर तुम्हाला साठ्याची करंजी बनवायची नसेल तर या पिठापासून तुम्ही साधी करंजीही बनवू शकता. लाटलेल्या सगळ्या पोळ्या आणि साठा लावून झाल्यानंतर असा एक रोल करून घ्यायचा आणि हा रोल हातानेच व्यवस्थित प्रेस करून थोडासा लांबसर करायचा, कारण ज्या काही पोळ्या आणि साठा आहे तो व्यवस्थित एकसारखा झाला पाहिजे. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने याचे मोठ्या आकारामध्ये हे काप करून घेतले, कारण आज आपण करंज्या साचा न वापरता बनवणार आहोत. तर हे बघा मस्त असे लेयर्स या पिठाला येतात. पिठाचा मोठा गोळा यासाठी बनवला कारण एकच मोठी पोळी लाटून घेणार आहोत. तर हा काही जो गोळा आहे तो उभा ठेवायचा आणि प्रेस करून घ्यायचा, म्हणजे करंजीला जे लेयर्स असतील ते वरती येतील. त्यानंतर लाटून घ्यायचं आहे. तर लाटताना थोडासा सुका मैदा घालून घ्यायचा आणि मग पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटताना थोडीशी पातळसरच लाटायची, खूप जाडसर लाटायची नाही. हे बघा इतपत पातळ ही पोळी लाटून घेतली. करंजीचा साचा न वापरता आपण करंज्या बनवणार आहोत. तर इथे डब्याचं झाकण घेतलं. तुम्ही ग्लास किंवा वाटी घेऊ शकता किंवा करंजी तुम्हाला किती लहान किंवा मोठी हवी त्यानुसार तुम्ही साहित्य वापरू शकता. या पद्धतीने करंज्या बनवाल तर एका वेळेस 4 ते 5 करंज्या बनल्या जातात. त्यामुळे कामही सोपं होतं आणि पटकन करंज्या तयार होतात. आता कडांना थोडंसं पाणी लावून घेऊया, म्हणजे करंजी तेलामध्ये सुटणार नाही. पाणी लावा किंवा मग दूधही वापरू शकता. लगेचच सारण घालून घेऊया. तर फक्त 1च चमचा सारण घालायचं, खूप जास्त घालायचं नाही. करंजीची जी पारी आहे त्यामध्ये मावेल एवढंच सारण घाला. त्यापेक्षा जास्त जर घालाल तर करंजी तेलामध्ये सुटेल आणि करंजी व्यवस्थित तळली जाणार नाही. आता दोन्हीही कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या. अशा पद्धतीने या कडा दाबून घ्यायच्या. यासाठी तुम्हाला साचा वापरण्याची अजिबात गरज नाही. अगदी पटकन करंज्या तयार होतात. दोन्हीही कडा चांगल्या दाबून घ्यायच्या आहे, नाहीतर तेलामध्ये त्या सुटू शकतात. या पद्धतीने करंज्या बनवल्या तर एका वेळेस 4 ते 5 करंज्या तयार होतात आणि कामही अगदी पटकन होतं. तयार झालेल्या ज्या करंज्या आहेत त्यावर एक सुती कपडा घालून ठेवायचा, जोपर्यंत दुसऱ्या करंज्या तयार होतात. नाहीतर वरचं पीठ हे कोरडं होतं आणि करंजी तेलामध्ये फुटते. करंजी तळताना तेल हलकसं गरम करून घ्यायचं आहे. गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर मात्र मोठ्या आचेवर करायचा. कारण करंजी तळताना जर तेल कडकडीत गरम असेल तर करंजी आतपर्यंत तळली जाणार नाही आणि खुसखुशीत होणार नाही, ती नरम पडेल. यासाठी तेल हलकंसं गरम झालं की गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर मोठ्या आचेवर करून करंजी तळायची आहे.
करंजी तळताना गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि वरतून झाऱ्याने थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि एकदम आतपर्यंत करंजी खुसखुशीत व्हावी यासाठी करंजी तळताना घाई-गडबड करू नका. थोडासा वेळ करंजी तळण्यासाठी लागतो, तरच करंजी ही छान खुसखुशीत होते. घाई-गडबडीमध्ये करंजी तळाल तर ती थंड झाल्यावर नरम पडते आणि हे बघा मस्त अशी आपली ही करंजी तळून तयार आहे. थंड झाल्यावर बघाल तर भरपूर असे लेयर्स करंजीला येतात आणि एक सोबत सोप्या पद्धतीने जर करंजी बनवायची असेल तर या पद्धतीने जरूर ट्राय करा. खमंग खुसखुशीत अशी ही करंजी. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.